श्वेता भालेकर परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. बारामतीच्या माळेगावमधील संचालक आणि आंदोलकांची बैठक निष्फळ. उद्या होणारा गळीत हंगाम शुभारंभ अजितदादांच्या हस्ते नको. आंदोलकांची भूमिका. उद्याच्या माळेगावच्या कार्यक्रमाबद्दल साशंकता. मराठा कुणबी आरक्षणाच्या शिंदे समितीला काळे झेंडे. समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. वेळ काढून समितीचा धिक्कार असो. गो बॅकची घोषणाबाजी. कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफांना मराठा आंदोलकांचा घेराव. मराठा आंदोलकांनी मुश्रीफांचा ताफा रोखला. मराठा आरक्षण प्रश्नी मंत्री मुश्रीफांकडे राजीनाम्याची मागणी. सोलापुरात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मराठा आंदोलकांचं जोडे मारो आंदोलन. बीडमध्ये तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम बंद पाडला. शासकीय कार्यक्रम मराठा आंदोलकांचा गोंधळ. आरक्षण नाही तोवर कार्यक्रम नाही, मराठा समाजाचा निर्धार. भाजपचे आमदार मोनिका राजळे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. नगरच्या पाथर्डी इथल्या खरवंडीजवळ गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. मराठा आंदोलकांनी नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकरांच्या ताफ्यातील 2 गाड्या फोडल्या. गावबंदी असतानाही गावात गेल्यामुळे आंदोलकांनी गाड्या फोडल्या. कंधारमधील अंबुलगा गावातला प्रकार. लातूरमध्ये सदावर्तेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक. सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे यांचं संभाजीनगरात स्वागत. मी हिंसक नाही, सदावर्तेंचं हिंसक वक्तव्य आणि त्यामुळे ती कृती. साबळेंची प्रतिक्रिया. पंढरपूरहून बैलगाडीमधून मराठा बांधव अंतरवाली सोराटीकडे रवाना. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मराठा बांधवांचा पाठिंबा. मराठा आरक्षण प्रश्नी शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. तेलंगण राज्यात निवडणुका सुरू असून त्यामुळे कागदपत्र मिळवायला विलंब होत असल्याचं कारण देत मुदतवाढ. राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या हप्त्याची पहिली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला योजनेचा सर्वात कमी लाभ, तर मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक लाभ. धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या कोजागिरी पौर्णिमेचं 28 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले. 27 ते 29 ऑक्टोबरपर्यंत तुळजापूरकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग बंद. राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश. रावसाहेब दानवे आणि हेमंत पाटील यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश. जळगावच्या भुसावळमध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा पेरणीला सुरुवात. हरभरा पिकाला पुरेशा पावसामुळे पीक जास्त निघण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. बीडच्या माजल गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू. 25,000 पोत्यांची आवक. सोयाबीनला 4,600 रुपये हमी भाव. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांची भात कापणीला सुरुवात. परिसरातील भात पिकं कापणी योग्य झाल्यामुळे पहाटेपासूनच भात कापणीची लगबग. परभणीच्या पालम तालुक्यातील साटोरी ग्रामस्थांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार. मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी गावकऱ्यांचा निर्णय. वर्ध्यामध्ये 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक. सरपंच पदासाठी 77 तर सदस्य पदासाठी 417 उमेदवार रिंगणात. गोंदियामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 4 सरपंच पदासाठी 13 उमेदवार रिंगणात. पोटनिवडणुकीमध्ये सदस्य पदाकडे उमेदवारांचं दुर्लक्ष. केंद्रीय तज्ञ समितीची ईगल कंपनीच्या कास्टिंग प्लांटला भेट. चिपळूणमधील कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आलेल्या समितीकडून कास्टिंग प्लांटची पाहणी. साताऱ्यातील कोयना जलविद्युत प्रकल्प गळती प्रकरण. गळतीची दुरुस्ती होणार. 10 नोव्हेंबर ते 10 जानेवारीपर्यंत कामाची मुदत. त्या अनुषंगानं कोयनामध्ये बैठकीचं आयोजन. साताऱ्यामध्ये कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली. पाणी पातळी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांवर पाणी टंचाईचं संकट. नाशिकच्या नांदूर मधनेश्वर धरणामधून जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. तरीही मराठवाड्यातून पाण्याची मागणी केली जाते. नांदूर मधनेश्वर धरणाच्या गेटजवळ भाजपचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. जायकवाडी धरणामध्ये मोठा जलसाठा असताना पाणी सोडू नका अशी आंदोलकांची मागणी. दरम्यान पाणी सोडल्यास मोठ्या संख्येने जलसमाधी घेऊ असा आंदोलकांचा इशारा.
सांगलीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचं नदीपात्रात उतरून आंदोलन. कोयना पाणलोट क्षेत्रामधून कृष्णा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याची मागणी. नदीपात्रामध्ये टायर जाळून आंदोलन. डॉक्टर उत्कर्ष शिंदेंची नागपुरातील धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवामध्ये हजेरी. शिंदेशाही पद्धतीमधून नागपूरकरांना दिला बाबासाहेबांचा संदेश. रत्नागिरीतील खेरडी ग्रामपंचायतचा प्लास्टिक बंदचा नारा. विद्यार्थ्यांनी जुन्या साड्यांपासून बनवल्या पिशव्या आणि जनजागृती केली. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. समाधीवर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. गोंदियामधील शासकीय रुग्णालयामध्ये असुविधांचा भरणा. एक्सरेची फिल्म न देता मोबाईलमध्ये डिजिटल कॉपी देण्याचा प्रकार उघडकीला, तर सोनोग्राफी रिपोर्ट सीडीमध्ये. सांगलीच्या जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी आजी माजी आमदारांचं धरणं आंदोलन. चुकीच्या धोरणांमुळे भीषण परिस्थिती असताना जत तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश झाला नाही आणि म्हणून धरणं आंदोलन. बुलढाणामध्ये आझाद हिंद संघटनेचे आमरण उपोषण. जळगाव जामोदसह संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी. नांदेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन. शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये आरसीसीपीएल सिमेंट कंपनी विरोधात उपोषण. उपोषणाला 12 दिवस उलटून गेले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. सोलापूरच्या माढ्यामध्ये आशा सेविकांसाठी या प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नांसंदर्भात आशा सेविकांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या नांदगावमधील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची पंचायत समितीसमोर निदर्शनं. शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या सुसुर्दा वन परिक्षेत्रामध्ये वाघाचा मृत्यू. वृद्धापकाळानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. नांदेडच्या नगीना घाट परिसरामध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 21 तलवारी, 11 खंजीर जप्त. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या येवल्यामध्ये सरकारचा दशक्रिया विधी घालत मुंडन आंदोलन. मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलनाचा 12वा दिवस, तर ठिय्या आंदोलनाचा 40वा दिवस. जळगावमध्ये आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा. धनगर तसंच इतर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये दिव्यांग तरुणाचं अर्ध समाधी आंदोलन. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. सांगलीमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. अतेश गरड नावाच्या तरुणाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. नांदेडमध्ये रस्त्यावर टायर जाळत मराठा आक्रमक. नेत्यांना गावबंदी असल्याचे गावामध्ये बॅनर्स. सातारामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा. गावबंदीनंतर राजीनाम्याचं सत्र सुरू. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाऱ्हाणे गावामध्ये मराठा बांधवांचं साखळी उपोषण. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मराठा बांधवांचा पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी पुण्याच्या वाघोलीमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी. सकल मराठा समाजाकडून गावबंदीचा निर्णय. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार.